प्रवाहावरील सर्वच मालिका प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरलेली आहेत. पण या सर्वांमध्ये ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी या दोन मालिका अग्रेसर असतात. TRPमध्ये पहिल्या स्थानासाठी या दोन्ही मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळते. त्यामुळेच वेगळे ट्विस्ट कथानकांमध्ये आणून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचं काम मालिका करत आहे. करणाऱ्या सोहमने म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकरने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलेली होती. त्यातून त्याने लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होत असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ही अभिनेत्री कोण असेल, तिच्या येण्याने मालिकेच्या कथानकात काय बदल होतील याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या. आता या चर्चांवरील पडदा उठला असून मालिकेत कोणत्या अभिनेत्रीची एंट्री होणार हे समोर आलं आहे. मालिकेमध्ये आता फुलपाखरू फेम तृष्णा चंद्रात्रे या अभिनेत्रीची एंट्री होत आहे. ती मालिकेमध्ये अनामिका हे पात्र साकारते. समोर आलेल्या प्रोमोनुसार सोहम गाडी चालवत असताना त्याचा धक्का एका आजी आजोबांना लागणारच असतो. तितक्यात अनामिका त्यांना बाजूला ओढते. त्यामुळे होणारा धोका टळतो. या सर्व प्रकारामुळे आजूबाजूचे लोक सोहमच्या अंगावर धावून जातात. पण अनामिका त्यांच्या बाजूने खंबीर उभी राहते व त्यांची बाजू मांडते. विशेष म्हणजे सोहम आणि अनामिकाची आधीपासूनच ओळख असल्याचे प्रोमोमध्ये दिसून येते. त्यामुळे येत्या काळात काजल आणि सोहममध्ये अनामिका येणार का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण मालिकेमध्ये सोहमने आधीच काजलवरील प्रेमाची कबुली दिलेली असते. पण काजल आपल्या बहिणींच्या अनुभवावरून तसेच आईवडिलांच्या जबाबदारीमुळे त्याला नकार देते. अनामिकाच्या येण्याने काजल आणि सोहमच्या नात्यावर काय फरक पडेल हे लवकरच पाहायला मिळेल.